आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही, मला पटतंय तू म्हणतोयस ते. मी फार घाई करते असं मलाही वाटतंय, पण शेवटी आजीचं हृदय आहे रे, आजीची माया आहे. अक्षय तर आता सुखी होईलच, पण श्रेयसचं काय रे? तो पण सुखी व्हायला हवा ना. नियतीनं त्याला फार मोठा फटका दिलाय, म्हणजे इतका की त्यातून तो कधीच उभा राहणार नाही. आता असं वाटतंय की ताराच्या रूपात त्याला संजीवनी मिळाली. बरोबर ना? अगदी बरोबर आहे, पण ही संजीवनी परत एकदा काढून घेतली तर नाही. अरविंद, ही संजीवनी आयुष्यभर त्याच्या आयुष्यात राहिली पाहिजे. असं वाटतंय की ताराच योग्य मुलगी आहे श्रेयससाठी. आई, त्या विषयावर आपण नंतर बोलू. तुम्ही आता दूध घ्या, नाही तर परत पित्ताचा त्रास होईल. घ्या दूध, घ्या तुम्ही. आई हो घ्या घ्या. चला चला चला, आता फक्त पाकळ्या, आता पाकळ्या फक्त, मग झालं रेडी. श्रेयस, किती छान डेकोरेशन केलंयस तू. ए, तुला माहितीये, आता मी हे पाकळ्या पसरवत होतो ना, तेव्हा मला काय आठवत होतं? आपण ना दोघच कुठेतरी होतो, खूप खुश होतो. डान्स करत होतो आणि तिकडे हे असेच रेड व्हाईट असे बलून्स होते सगळीकडे. पण मला एवढंच आठवतंय. तुला आठवतंय हे? अरे आपल्याला कसं आठवणार श्रेयस, तुझी आराध्या आपण नाहीये. हो, आठवतंय. अरे कुठे चाललेस? सोडणार नाही आम्ही तिला, सोडणार नाही. ओकेशी आमच्याशी प्रतारणा, आमच्याशी. तुझं काय चाललंय? ताई तू शांत हो ताई, तुझा आवाज बाहेर जाईल. कशी शांत हो? आमच्या डोक्यात ना ज्वालामुखी फुटतोय. ती तारा, तिला आम्ही म्हटलं होतं कम वॉट मे, बोगल्यावर शनायाच असली पाहिजे, पण नाही. तू आम्हाला इथून बाहेर घेऊन गेलास ना, तेव्हा पण आम्ही तिला इशाराने विचारलं की सगळं ठीक आहे ना. तिच्या चेहऱ्यावरून आम्हाला काही कळलं नाही. इथे आम्ही तिच्या इन्स्टॉलमेंट भरतोय आणि ती आम्हाला फसवते. ताई ती तुला कशी फसवेल, आणि तुला फसवून तिला काय मिळणार आहे? तिला नाही काय मिळणार, पण आराध्याला. या खेळाची सुरुवात का झाली संजय? आराध्याची इच्छा होती की अक्षयचं लग्न श्रावणीशी व्हावं. मान्य आहे ताई, पण आराध्या असती ना तर हे सगळं झालं असतं, पण ती तर तारा आहे ना. आता आमच्या मनात तोच तर संशय येतोय संजय. एक आराध्याच आहे जिने जिने श्रावणीचं लग्न कुठल्याही परिस्थितीत मोडू दिलं नसतं. श्रावणीला कधी
कुठलं दुःख देऊ शकली नसती ती. आता बघ ना, आता एवढं सगळं प्लॅनिंग केलं आम्ही, तरी पण बोहल्यावर श्रावणीच होती. एक तारा नाही, आराध्याच करू शकते. ताई, येस. अरे मगाशी ते मनोहर आणि सरिता निघाले ना, तेव्हा या ताराने अत्यंत आर्ततेने आई बाबाशी हाक मारली त्यांना. तेव्हाच माझ्या मनात संशय आला, आपल्याला फसवायला आराध्याच तर हे सगळं करत नाहीये ना, ताराच आराध्या नाहीये ना. अरे देवा, आता इथून कसं सटकायचं? हा एवढा प्रेमानं आपल्याकडे बघतोय, लय धडधडतय. आता काय करायचं? अगं ते श्रेयस, आराध्या. अहो मम्मा, काय झालं माहितीये का? मी असं इकडनं येत होतो, ही इकडनं येत होती आणि आम्ही धडाम का नापटलो आणि खाली पडलो. थांबा, मी तुम्हाला दाखवतो कसं पडलो. नाही 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 नाही, श्रेयस 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 बेटा नको. पुन्हा पडला तर लागेल ना. आम्हाला सांग, झाली का तयारी? हा, तयारी थोडी बाकी आहे. ते हार्ड राहिलंय ना करायचं. आता आता होईल, थोडं बाकी आहे, थांबा. मॅडम, आपली काही चूक नाही. बरं झालं तुम्ही आलात, ते त्याला आपण सांगितलं. पण श्रेयस, चला बाळा, झालं का? पण मी बहुतेक इकडेच झोपीन आज. व्हॉट? गंमत केली. श्रेयस, आनंद, चल लवकर. नाही, आराध्याला थोडं काम आहे. हा, ती नंतर येईल. बापरे, एवढ्या रागानं बघितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी डेंजर काम आहे यांचं आपल्याकडे. तुला थोडी कामं आहेत. हो, अरे ते मी या दोघांना पाणी वगैरे आणून देते ना, तू हो पुढे. दमला असशील ना, झोपायचंय ना तुला, जा बरं. ठीक आहे, बाय. गुड नाईट. बाय बाय. श्रेयस, बाय बाय. श्रावणी, अक्षय, गुड नाईट. येतेस ना?